नमस्कार, मी निवेदिका ऐश्वर्या चासकर। सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी। आमच्या संत जनाबाई खूप सुंदररित्या म्हणतात की रोज वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी। जन्माला आलेल्या प्रत्येकाने आपल्या जीवनाचं सार समजून घ्यायचं असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचावी आणि आयुष्यात किमान एकदा तरी परमपिता पांडुरंगाची पंढरी आवर्जून डोळे भरून पाहावी। पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या विठूच्या गाभाऱ्यापर्यंत वारकऱ्यांनी केलेली पायपीट नसते, तर हा समस्त मानव जातीवरती केला जाणारा एक सुसंस्कार सुद्धा असतो। माणसानं माणसाशी कसं वागावं, कसं बोलावं, एकमेकांचा आदर कसा करावा, आपला व्यवहार कसा असावा, आपलं आचरण कसं असावं, आपण काय खावं, काय प्यावं, दुर्गुणांचा त्याग करून सगुणांचा अंगीकार कसा करावा, अशा अनेक संस्कारांचा संस्कार सोहळा म्हणजे ही पंढरीची वारी असते। पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपणा सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी।